ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता आज काय शिवजयंती आणि मग शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र हिंदवी स्वराज स्थापन केलं. हे कोणाच्या जोरावर केलं? गुरु. मग त्यांचे गुरु कोण होते? शहाजीराजे, जिजाबाई आणि समर्थ रामदास स्वामी आणि तुकाराम असे 4-5 लोकांचं मार्गदर्शन घेऊन आणि त्यांनी एवढं मोठं काम केलं. सैन्य किती होतं? बुडभर. आणि औरंगजेबाचं सैन्य किती होतं? लाखोनं होतं. पण लाखोंच्या सैन्याला तोंड देण्याकरता त्यांना विचारसरणी जे गुरु आहे ना त्यांचे उपयोग झाला. मग छत्रपती शिवाजींनी त्यांना कोणता उपदेश केला? रामदास स्वामींनी वस्त्रे अलंकारे ही शरीराची भूषणे आहेत, तशी विवेक विचार राजकारण ही अंतरीची भूषणे आहेत. अंगावर जर चातुर्य नसेल तर शरीर काही सजवले तरी शोभत नाही. ती देख नाही खूप सुंदर आहे पण त्याच्यापाशी काही चातुर पण नाही, त्याचा काय उपयोग नाही. तोंडाळ, हेकट, गर्विष्ठ माणूस न्यायनीती विचार करीत नाही. शीघ्रकोपी व्यक्ती, खोटे बोलणारा, दुष्ट माणूस राक्षसाप्रमाणे असतो. दुसऱ्याचे मिळकतीचे मिळते जुळते घेणे त्याच्या स्वभावात नसते. तो कोणाचं ऐकूनच घेत नाही. तो म्हणाल तेच खरं. कोणती वेळ कशी येईल याचा नियम नसतो. राजकारणात सदा एकच नियम करून चालत नाही. अतिरेक न करता वेळ प्रसंग पाहून कधी आपला आग्रह बाजूला ठेवून विवेकी पुरुषाने वागावे. आपला जो एकटपणा आहे ना तो बाजूला ठेवा. आज लोक म्हणतात आम्हाला सुख नाही. भैरवाला येतात, देवापाशी येतात, भविष्य पाहतात, बामनाकडे जातात, बाबाचा आशीर्वाद घेतात, पण सुख मिळत नाही. तर याला कारण काय? एकटपणा. मग काय सांगितलेलं आहे? जैशाची तैसे व्हावी, समयाची सादर असावी, दटाची दट, उद्धटाची उद्धट. जशाच तसं जर झालं ना तर तो माणूस पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा असा जर माणूस वागला ना तर त्याला समाजामध्ये द्यावंच नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझं शोधून पाहे. मग जगात सुखी कोण आहे? जशाच तसा. जशाच तसं वागल ना तो सुखी. मग हे राजकारणी लोक काय करतात? जशाच तसे वागतात. डोंगर मंजूर मंजूर, आमकं होईल होईल. ईश्वर आणि विशेष करून तुळजाभवानी पाठीराखी आहेत, पण आपण विचारपूर्वक कार्य केले पाहिजे. समर्थाजवळ अनेक लोक आश्चर्यार्थ असतात, ते निष्ठावंत असतात, तेव्हा त्यांची काळजी घेतली पाहिजे. आपले जे सैन्य आहे, आपले जोडीदार आहे, त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. म्लेच्छ व दुर्जनांनी मोठा उठाव केला आहे, यासाठी सावधानी बाळगली पाहिजे. काय हे मुसलमान तुला मारा निघाली. मग आता शास्त्र काय म्हणतं? काय हे केलं ना पाप होतं, ते केलं ना पाप होतं. तसं नाही. तू तुझ्या बाजूला जे आहेत ना त्यांचा सांभाळ कर मुसलमान, आणि जे तुझ्या विरोधात आहे ना त्यांना संपून टाक. जैशाची तैसे व्हावे, समयाची सादर असावे, दटाची धट, उद्धटाची उद्धट. म्लेच्छ व दुर्जनांनी मोठा उठाव केला आहे, यासाठी सावधानी बाळगली पाहिजे. सकळ करता ईश्वर, त्याचा पाठीराखा आहे. त्याचे मन ओळखणारा पुरुष ह्या सुद्धा विरळाचा असतो. न्यायनीती याचा विचार करून दुसऱ्याच्या मनीचे हेतू जाणतो. बिकट प्रसंग धैर्य न सोडता सावधीने प्रयत्न करावा. आपल्या अंगी उत्तम गुण आहेत म्हणून यश, कीर्ती व पराक्रमाचा महिमा चौफेर पसरला आहे. त्याला उपमाच नाही, कारण तो ईश्वराचे देणे आहे. नेमस्त आचार विचार, देव ब्राह्मणाबद्दल आदर, कित्येक लोकांचे आश्रयस्थान असणे हे ईश्वराचे देणे आहे. हे परलोकी विचार करून
सावधपणे वागणे, अनेकांच्या चुका पोटात घालणे, देवाचा कैवारी घेणे, अनेकांचे पालन करणे. गोष्ट म्हणजे ईश्वराची देणगी असते. आणि मग सगळ्या जगाचं, सगळ्या राज्याचं, सगळ्या रयतेचं कल्याण व्हावा ही स्त्रीची इच्छा होती. आणि हा उपदेश कोणाचा होता? तुकारामाचा आणि रामदास स्वामीचा. ईश्वर देणगी आहे. धर्माची स्थापना करण्याचे काम ईश्वरी अवताराचे आहे. असो अवतार वेळोवेळी होऊन गेले, आजही आहेत व पुढे होतील, कारण ते देणे ईश्वराचे आहे. गुणग्राह्य कथा, तर्क व युक्ती, विवेक, धार्मिक बुद्धी असणे हे सुद्धा ईश्वरी देणे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विवेकाने व विचारपूर्वक योजावा आखाव्यात, यामुळे इहलोकी व परलोकी कृतार्थ व्हाल. आणि एवढं कोणाला उपदेश केला? शिवाजी महाराजांना. आणि ज्यांना जेवढा उपदेश केला त्याप्रमाणे ते वागले. म्हणून हा हिंदवी स्वराज्य आपला आहे. आणि आपण आज काय करतो? शिवजयंती. शिवाजी महाराज प्रत्येकाच्या हृदयात कोरले गेलेत. कशामुळं? त्यांच्या गुणामुळं. आणि मग प्रत्येक तरुणांना हाच विचार केला पाहिजे की शिवाजी महाराज प्रत्येकाच्या हृदयात कोरले गेले, स्वामी विवेकानंद, तुकाराम महाराज, आणि मग आपण सुद्धा केलं पाहिजे. म्हणून प्रत्येकानं तरुणांना आज हा शिवजयंतीचा आदर्श घ्यायचा आहे की शिवाजी महाराज प्रत्येकाला जसे प्यारे झाले तसे आपण सुद्धा प्रत्येकाला प्यारे झालं पाहिजे. ही आज खऱ्या अर्थानं आपण काय घ्यायची? शिकवण घ्यायची. जय भैरवनाथ महाराज की जय.